हे घ्या चहा. हे दाखव ना, फोटो दाखव ना तुला. बघ बाबा, मुलगा खूप श्रीमंत दिसतोय. का ग कविता, तुला श्रीमंत मुलगा चालणार नाही? तसं सांगून टाक, मी फोन करून सांगेन त्यांना. बाबा, मला तसं म्हणायचं नाही. कसं म्हणायचं ते तरी सांग, ऐकू आम्ही. बाबा, आपण चाळीत राहतो, आपण जेमतेम जीवन जगतो. तो मुलगा आपल्याला परवडेल का? हो, कविता खरंच बोलते. हा मुलगा आपल्याला झेपेल का हो? काही जणांना सुंदर सुशील संस्कृत मुली हवी असते, तर काही जणांना खानदानी मुलगी हवी असते. माझी कविता कोणत्या बाबतीत कमी आहे सांग ना. खरंच तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे. ए कविता, तुला मुलगा पसंत आहे ना ग? आई तू पण ना. बघ कांते, कविताला सुद्धा मुलगा पसंत आहे. हो. आणि मी देवाकडे एकच प्रार्थना करेन की हिचं शुभ कार्य लवकरात लवकर होऊन जाऊ दे. खरंच ग बाई, तुमची इच्छा पूर्ण होऊ दे. औषध घ्यायचंय ना? आणू का? हो हो, आण, घेऊन ये ना. आणते. मालती, हे मालती, मालती, अगं मालती, काय करते असा? मालती, अगं काय करते असा? जेवण तयार झालं का तुझं? मला वेळ होतोय, डबा दे. आले आले कामावर जायचंय. आले आले. डबा हा घ्या, तुमचा डबा. ही तुमची बॅग. आणि काय हो, 1 मिनिट वेळ झाला असता तर काय गेलं असतं का? चला लागा रस्त्याला. सकाळी सकाळी इंजिन गरम झालेलं दिसतंय तुमचं. हा, चिन्मयला सांगा, आता कॉलेज करणार आहे काय कामधंदा करणार आहे? कामधंदा करणार असेल तर एखादा कोर्स करायला सांगा, त्याला आवडणारा आणि माझ्या खिशाला परवडणारा. ओ खबरदार, माझ्या चिनूबद्दल काय बोललात तर सांगून ठेवते. हा हो, आपला तो एकुलता एक मुलगा आहे, वर्षभर हुंदडणार नाही, फिरणार तर नाही, काय करणार तो? हा, जर पुन्हा त्याच्याविषयी चुकून जरी बोलात ना तर मी नाही बोलणार तुमच्याशी. जा. ओके, राहिलं. आणि मी असं ऐकलंय तो चाळीतल्या पोरांबरोबर भटकत असतो. मग काय झालं? अहो, पोरांबरोबरच फिरतोय ना तो. मग काय घरात बसून लहान मुलांसारखं दूध पीत बसणार? अगं माझी आई दूध पियेल तर त्याचं शरीर सुदृढ होईल माझ्यासारखं. आहा, बस करा, ऑफिसला वेळ होतोय ना. चला चालू लगा, चला चालू लगा. मारुती राया, अक्कल दे रे यांना. जेव्हा परमेश्वरा आतापर्यंत जन्म हिच्या बरोबर काढला, पुढच्या जन्मी तुम्हाला असं भरताड देऊ नका. मी भरताड? आवरा लवकर लवकर. नेहमी नेहमी उशीर करतात, मला ऐकावं लागतं. चला बटणं लावा, नाही तर लोक. जाता जाता लावतो का? देवा, काय नवरा आहे हा. माझा चहा थंड होतोय. काय म्हणावं यांना? अरे मारुती राया, अक्कल नाही का द्यायचं यांना? रस्त्यात जाता जाता बटणं लावणार म्हणे. शी. सगळ्यात चाळीतली लोक बघणार त्यांना. बटणं लावत लावत जातात, घरात उघडे नागडे जातात आणि रस्त्यावर कसं वाटेल ग बाई? आता सगळे मलाच बोलणार. एवढं पण कळत नाही का तुम्हाला? बघा, मला चहा सुद्धा जात नाहीये. मला काय काय ऐकावं लागतं यांच्यासाठी. अरे चिनू, काय म्हणू मी यांना? बटणं पण लावतात. अरे चिनू, सांगून सांगून कंटाळा आला. वेंधळ ते वेंधळ. अरे चिनू, इकडे ये.
चहा पिते, माझा चहा थंड होतोय. काय रे चिनू, अंघोळ झाली तुझी? चल चहा नाश्ता करून घे. हे घे. काय रे, आज तुझा दौरा कुठे आहे? आज 11 वाजता क्रिकेटची मॅच आहे शिवाजी पार्कवर. ती जिंकली तर आम्ही सर्वजण मिळून पिक्चरला जाणार आणि मग घरी. मी काय म्हणते, चिन्या, तू आजकाल फार लाडावलास. मी नाही म्हणत आहे, तुझे बाबा म्हणते. हा, काय रे चिन्या, तू आजकाल पोरांबरोबर जास्त फिरतोस म्हणे? नाही ग, खरंच शपथ, मी कशाला भटकू. बारे माझ्या गभरू पैलवाना. हा, काय रे चिनू, जाता जाता ना बजरंगाचं दर्शन घेऊन जा. हा? रोज रोज कशाला बजरंगाचं दर्शन आहे? अरे अगो बाई, हा मुलगा आहे की काय आहे? आजकालच्या मुलांना बजरंगाचं दर्शन सुद्धा करायला नको. हा, असं क्रिकेट खेळायला पाहिजे, बॅटनी बॉल बॅटनी बॉल. जरा कुठे दर्शन घ्यावं, कुठे पाया पडावं, काहीतरी करावं. हा माझा मुलगा मस्त क्रिकेट खेळायला गेलाय. माझा चहा थंड होतोय, चहा पण प्यायला नाही. आली आली. ह्या चंद्राला बघितलं ना, मी सगळं विसरून जातो रे. हावड्या, सूर्याला ऍप्लिकेशन लिहूया, नको जळेल. मेल करूया की पुढचे 3, 4, 5 किंवा 9 महिने फक्त चंद्रदर्शन. आमच्या शिंदे चाळीस फक्त चंद्रदर्शन. शपथ रे, गप रे गप रे. गुड मॉर्निंग कविता. तू एवढं टेन्शन मध्ये काय आहेस ग? काही प्रॉब्लेम आहे का? अगं अगं सांग ना मला. हा सांग ना. अरे आपण लहानपणापासूनचे लंगोटी दोस्त होत यार. ए, लंगोटी नाही, चड्डी मित्र म्हण की चड्डी. बोलला बोलला बोलला, मला वाटलंच होता काहीतरी बोलणार. हे बघ, तू अल्ताफकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. पण मला एक सांग, आपण लहानपणापासून एकत्र वाढलो, एकत्र राहिलो, एकत्र सुखदुःख वाटून घेतली आणि पुढेही वाटून घेणार आहोत. पण प्रॉब्लेम काय सांग ना. कविता, मित्रापासून लपवायचं नसतं, मित्राला बिंदास सांगायचं असतं. हो, काय बोलू रे बाबा, इतकी काळजी नका करू माझी. आणि हो, घरेलू अडचण तुम्ही कसे काय सोडवणार? तुमच्या लायकीची एखादी अडचण आलीच तर मात्र तुम्हाला नक्की सांगेल. काही अडचण आली ना तर नक्की सांगा कविता, त्या अडचणीवरती नक्की सामना करेन मी. हा 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 सामना करेल, मग तर सगळ्यांची वाटच लागली. बाय द वे, तू पाणी भरणार आहेस का? हंडा घेऊन कुठे जातात म्हणे? भावड्या, ऐक भावड्या, इतकं प्रेमाने बोलू नकोस ग तू. अगं आपण एकाच वयाचे आहोत. मग हा भेद कशाला ग? भेद करू नकोस तू. असं ऐकलंय तुझं लग्न ठरलंय? हा, तुला बघायला मुलगा पण येणार आहे. हा, आता नाहीतरी तुझं लग्न झालं तर बरं आहे. उशिरा का होईना, लग्न होतंय ना, ठीक आहे. आता स्मार्ट हो नको बाळ, कानाखाली काढेल तुझ्याची जाळ. सगळं तिला कळतंय. कविता, लग्न झाल्यानंतर आम्हाला आठवणीत ठेवशील ना? आतापर्यंत काय तीर मारलात शिंदे चाळीत, म्हणून आठवण ठेवू. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.